भारताच्या विविध राज्यांमधून ढाई आखर प्रेम या शीर्षकाची एक सांस्कृतिक पदयात्रा 27 सप्टेंबर माझ्या माहितीप्रमाणे 28 सप्टेंबरपासून सुरू झालेली आहे। साधारणपणे 19 राज्यांमध्ये 5-5, 6-6 दिवस ही पदयात्रा चालली। त्याच्यामध्ये 40 ते 50 वेगवेगळ्या शहरांमधले गावांमधले कार्यकर्ते सहभागी झाले। महाराष्ट्रात ही यात्रा 19 तारखेला रायगड शिवाजी महाराजांच्या रायगडावरून सुरू होऊन रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून ही महाडच्या चौदार तळ्यापर्यंत जाणार आहे। 5 दिवसांच्या या यात्रेमध्ये साधारणपणे 50 कार्यकर्ते, तरुण मुलं मुली सहभागी होणार आहेत। उद्देश या यात्रेचा असा आहे की त्या वाटेवर जी काही गावं, जे काही पाडे किंवा जे काही तिथे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी संस्कृती आहे, त्यांची कला, त्यांची संस्कृती समजावून घेणं, त्यांच्याबरोबर एक दिवस घालवणं किंवा त्यांच्याबरोबरच दिनक्रम जो आहे दिवसाचा तो त्यांच्याबरोबर पार पडणं असा पदयात्रेचा उद्देश आहे। या प्रकारच्या सांस्कृतिक यात्रा देशामध्ये सध्या होणं यासाठी गरजेचं आहे की एका अंधार यात्रेतून देशाचा प्रवास सध्या सुरू आहे। प्रेम, सहिष्णुता वगैरे शब्द फक्त पुस्तकात किंवा छापील पानांवरच राहिले आहेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे। आणि अशा सर्व काळामध्ये एकमेकांना जोडणं, लोकांनी एकमेकांवर प्रेम करणं, सौहार्दाने एकमेकांशी आपुलकीने वागणं, या सगळ्या गोष्टींचा संस्कार जो आहे, जो महाराष्ट्राचा पुरातन संस्कार आहे, या देशाचाही तोच संस्कार आहे, तो रुजवण्यासाठी ही पदयात्रा आहे। याच्यामध्ये जे 50 तरुण तरुणी सहभागी होत आहेत त्यांना एकतर माझ्या मनापासून शुभेच्छा। महाराष्ट्र हे 20वं राज्य आहे अशा प्रकारची पदयात्रा करणार आणि या निमित्ताने तिथली कला, तिथली संस्कृती जी काही हे सगळे 50 लोक अनुभवणार आहे, ती पदयात्रा संपली आणि त्यानंतर हे सगळं थांबलं असं व्हायला नको या दृष्टिकोनातून त्यांचं जे काही संचित त्यांनी गोळा केलेलं आहे याचा देश पातळीवर एखादा मोठा महोत्सव व्हावा अशी इच्छा मी या कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केलेली आहे आणि त्याला देशातले लोक नक्कीच मोठा हातभार लावतील, त्यांना आर्थिक सहकार्य करतील अशी माझी अपेक्षा आहे। तेव्हा या निमित्ताने मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की तरुण मुलांची धडपड असते, त्यांना देशासाठी, भागासाठी, आपापल्या राज्यासाठी काहीतरी वेगळं करायची इच्छा असते। त्या ध्येयाने, धडाडीने हे तरुण पुढे चाललेले आहेत। त्यांना एकतर जमेल तितकं सर्व सहकार्य प्रत्येकाने करावं। 5 दिवसांच्या पदयात्रेमध्ये आयोजनासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, त्याच्यासाठी आर्थिक मदतीची त्यांना गरज आहे, तीही करावी सर्वांनी। जसं फूल ना फुलाची पाकळी, ज्याला जे जे जमेल त्या दृष्टिकोनातून त्यांनी ते सर्व करावं अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट मला या निमित्ताने सांगावीशी वाटते की सामाजिक आणि सांस्कृतिक वेण या देशाची उखडण्याचं एक षडयंत्र म्हणा किंवा काय एक सातत्याने चाललेला जो काही प्रयत्न या देशामध्ये आहे त्याला उत्तर प्रत्येकजण वेगवेगळ्या मार्गाने शोधतो आहे, पण अशा पदयात्रा अशा प्रयत्नांना प्रेरणा देतात। त्याच्यामुळे हे जे प्रेरणास्थान असलेली जी पदयात्रा आहे त्याला सहकार्य करणं आपल्या सर्व पुरोगामी विचाराच्या, सर्व समाज हितैषी किंवा समाजाबद्दल काहीतरी भलं व्हावं या विचारांनी प्रेरित असलेल्या लोकांचं कर्तव्य आहे। त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, त्यांना मदत करावी अशी माझी सर्वांना आग्रहाची विनंती आहे।